सांगलीतील राम मंदिर चौक येथे घरफोडी आणि शिरोळ रत्नागिरी येथे मंदिरात चोरी करून दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून चोरीतील दागिन्यांसह 17,06,346 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली। अक्षय अर्जुन मोरे आणि संभाजी राजाराम जाधव अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत। राम मंदिर परिसरात राहणाऱ्या सम्राट विश्वनाथ माने या व्यावसायिकाचं बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली। यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची दागिने चोरट्यांनी लंपास केले होते। या प्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली होती। या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। यावेळी पथकातील कर्मचारी संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की संशयित सराईत दोघेजण चोरीची भांडी आणि सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडीतील एका मंगल कार्यालयानजीक येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळाने दोघे संशयित युवक दुचाकीवरून परिसरात येऊन थांबले। त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये काहीतरी वस्तू भरलेल्या पोलिसांच्या दृष्टीस पडल्या। पोलिसांनी दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं। त्यांची झडती घेतली असता संशयित अक्षय मोरे याच्याकडे सोन्याचं मंगळसूत्र, 4 पदरी हार मिळून आला। तसेच पिशवीत चांदी, पितळ आणि तांब्याचे साहित्य आढळून आलं। पोलीस चौकशी दोघांनी 20 दिवसांपूर्वी दुचाकीवरून सांगली राम मंदिर चौकानजीक असलेल्या सम्राट माने यांचं बंद घर फोडल्याचं सांगितलं। त्याचप्रमाणे 1 महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी चोरट्यांकडील चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला।